रामकृष्ण हरी गोकुळ कॉम्प्लेक्समध्ये जे राम मंदिर आहे त्या राम मंदिरामध्ये प्रतिष्ठान होतं, मूर्ती स्थापना, त्या दिवशी त्यांचा परिचय झाला. यांचं नाव सिंधू पवार आहे. या अनिल जगदाळे माऊली यांच्या घराच्या जवळ राहतात आणि मला पहिल्या अशा माऊली भेटल्या गोकुळमध्ये की ज्यांनी स्वतःहून सांगितलं, माऊली तुमच्याकडे काही चांगली पुस्तकं असतील तर वाचायला द्या. मला इतकं माझं चुकलं, इतक्या दिवसात मला लक्षात पण नाही होतं. आणि ती मुलगी एकदम मागितल्यानंतर लगेच काय झालं की तिच्या कामामध्ये, मी माझ्या कामामध्ये, आज आपल्या या वारकरी संप्रदायाचं जे नामस्मरण, नामसागरण, नामलेखन आहे, आता हेच विठ्ठल आहे ना, तिथं लिहा विठ्ठल, अपूर्ण करा पटकन. आमच्या सिंधू माऊलीचा नामस्मरण हात लागलेला आहे आणि त्यांचं 10वी शिक्षण झालेलं आहे. तर मला वाटतं त्यांनी जर आता थोडीशी त्यांची तब्येतीची अडचण आहे, काही शस्त्रक्रिया झालेली आहे आरोग्याच्या काही अडचणीवर, पण मी माऊलीला प्रार्थना करतो की त्यांना लवकरात लवकर आरोग्य त्यांचं चांगलं होवं, अगदी पहिल्यासारखं व्यवस्थित त्यांची शारीरिक अवस्था राहो आणि असंच माऊलीचं लिखाण त्यांच्या हातून होवं. इतकं समाधान वाटतं. माऊली मला फार म्हणजे वाचनाची पण आवड आहे, लेखन चांगलं करताय. तर YCM म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यामधून जर तुम्ही पुढं शिक्षण घेतलं, मला त्याची प्रोसेस माहिती आहे, त्यामुळं संपर्क तुमचा राहिला तर तुमच्या पुढील शिक्षणाला माझं पूर्ण सहकार राहील. माऊली बोला रामकृष्ण हरी. क्या बात आहे, खूप छान. पण आता तुम्ही हे माऊलीचं लेखन केलं, तुम्हाला 2 शब्द तुम्ही बोला, तुम्हाला कसं वाटलं? मला पण आवडलंय ना. आणि वाचनाची क्या बात आहे, चांगली गोष्ट आहे. चला माऊली तेवढं पूर्ण करा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. फारच सुंदर. रामकृष्ण हरी विठ्ठल बघा, आपला हा मंत्र आहे, रामकृष्ण हरी. बोला रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. मग ते आपलं मी आपलं अख्खी ओळ बोलतो आणि विठ्ठल सगळे, म्हणजे ही सोप्या पद्धतीचं लेखन आहे. चला माऊली रामकृष्ण हरी.